श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी पार्थेश देवेंद्र नामजोशी रुद्र ज्योतिष चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळून आपले ज्ञानवर्धन होईल आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओही पाहता येतील. तसेच आधीचे व्हिडिओही आपल्याला अपडेट होऊन बघता येतील. आज या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत पामेस्ट्री या विषयाविषयी, की पामेस्ट्रीमध्ये विवाहाचा विचार कसा केला गेला आहे. जसं आपण कुंडलीमध्ये विवाहाचा विचार करतो त्याप्रमाणे पामेस्ट्रीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यावरून आपण विवाहाचा विचार करतो. तर सुरुवात करूया विवाह या विषयावरती बोलण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी की विवाहाचा विचार पामेस्ट्रीमध्ये कसा केला जातो. पामेस्ट्री म्हणजे हाताचा विचार करणे. पुरुषांच्या बाबतीमध्ये विवाहाचा विचार करत असताना उजवा हात पाहावा, स्त्रियांच्या बाबतीमध्ये विवाहाचा विचार करत असताना डावा हात पाहावा. आणि ते बघत असताना आता लक्ष दिल्यास आपल्याला कळेल की पुरुषांच्या बाबतीमध्ये उजव्या हातामध्ये हा जो प्रदेश आहे हा बुध उंचवटा आहे आणि बुध पर्वत आहे. या बुध पर्वताजवळच विवाह रेषा असते. बुध पर्वताजवळ हृदय रेषेपासून या पेरापर्यंत म्हणजेच करंगळीच्या या पेरापर्यंत, हृदय रेषेपासून करंगळीच्या या पेरापर्यंत विवाह रेषा असते. आणि हृदय रेषेपासून करंगळीच्या पेरापर्यंतचं वय हे 0 ते 60 इतकं मानलं गेलेलं आहे. जर विवाह रेषा ही हृदय रेषेच्या अत्यंत जवळ असेल तर विवाह हा अतिशय लवकर वयामध्ये संपन्न होतो. म्हणजे आजच्या काळात सांगायचं झालं तर 20 ते 25 वयाच्या दरम्यान विवाह संपन्न होतो. जर ती विवाह रेषा मध्यम भागावर असेल, म्हणजेच हृदय रेषेपासून बुध पर्वतापर्यंत मध्येच जर विवाह रेषा असेल तर विवाह हा मध्यम आयुमध्ये म्हणजेच 27 ते 30च्या मध्ये होतो. आणि ती जर करंगळीच्या पेराच्या जवळ गेली असेल, म्हणजेच हृदय रेषेपासून खूप लांब गेली असेल तर 34 आणि 34च्या पुढे विवाहाचा योग येतो. जर विवाह रेषा ही करंगळीकडे झुकलेली असेल पूर्णपणे, म्हणजेच निघून बुध पर्वतावर निघून ती करंगळीकडे झुकलेली असेल विवाह रेषा वरती, तर विवाह संपन्न झाल्यानंतर घटस्फोट होण्याची शक्यता असते. तसेच विवाह जर झाला तर तो कलहकारक विवाह होतो, सुखकारक विवाह होत नाही. जर विवाह रेषा ही हृदय रेषेकडे झुकलेली असेल परंतु हृदय रेषेला टच होत नसेल, स्पर्श होत नसेल, फक्त हृदय रेषेकडे विवाह रेषा झुकली असेल तर विवाह झाल्यानंतर मनुष्याचा विवाह हा सुखकारक होतो, वैवाहिक आयुष्य सुखाचे जाते. जर विवाह रेषेला कुठे क्रॉस येत असेल विवाह झाल्यानंतर तो विवाह कलहकारक होतो, बायकोशी पटत नाही. जर विवाह रेषा ही हृदय रेषेला पूर्णपणे टच होत असेल तर नवरा बायकोंमध्ये वैचारिक मतभेद असतात आणि त्या मतभेदांमुळेच घटस्फोट होऊ शकतो. जर विवाह रेषा हृदय रेषेला टच होत असेल तरच अशी घटना घडते. अजून बोलायचे झाले तर काही व्यक्तींचा भाग्योदय हा विवाह पश्चात होतो. तर तो कसा होतो, तर आपल्या हातावरती हा जो भाग आहे पुरुषांच्या पत्रिकेमध्ये जसा विवाहाचा विचार शुक्रावरनं करतात तसा पामेस्ट्रीमध्ये आपल्या शरीराचा हातावरचा हा जो भाग आहे याला चंद्रपर्वत म्हणतात. चंद्रपर्वतावरून जर भाग्यरेषा निघून जात असेल आणि ती शनी पर्वत अथवा गुरुपर्वताकडे जात असेल आणि चंद्रपर्वतावरून छोट्या छोट्या रेषा या भाग्यरेषेला जाऊन त्या मिळत असतील तर विवाह उपरांत म्हणजे विवाहाच्या पश्चात भाग्योदय होतो. आणि विदेशामध्ये विवाह पश्चात विदेशात जाण्याचा योग येऊन तिथे व्यक्तीचा व्यापार अथवा उपजीविकेचे साधन तयार होऊन व्यक्तीचा भाग्योदय तिथे होतो. अशी चिन्हे आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम.